नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण पेपर 1मधील पारद शोधन याच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पारदाची सामान्य शोधन विधी व तसंच विशेष शोधन विधी या दोन्ही टाईपच्या नोट्स पाहणार आहोत. पारद या विषयासंबंधित इतर नोट्ससुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा तुम्ही जाऊन चॅनलवर पाहू शकता. तसंच रसशास्त्र संबंधित इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. BMS सेकंड इयर संबंधित MUHSची युनिव्हर्सिटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर पाहूयात पारद शोधन. त्यामध्ये निसर्गात मुक्त किंवा संयोग अवस्थेत खनिज रूपात प्राप्त होणाऱ्या पारदात अनेक प्रकारच्या अशुद्धी किंवा दोष असतात. ते आपण मागे पाहिले. पारदाचा औषधीत वापर अटल आहे, पण पारदाचा वापर तर आपल्याला औषध करावाच लागतो, पण तो आपण असा मिश्रित पारदाचा करू शकत नाही. तर पारा औषधात वापरण्यापूर्वी त्यातील भौतिक व रासायनिक दोष नष्ट करणे आवश्यक ठरते. पारद शोधनाचे 2 प्रकार आहेत. पहिलं तर सामान्य शोधन, ते व्याधी विनाशार्थ केलं जातं, आणि विशेष शोधन हे रसायन कार्यार्थ केलं जातं. तर आपण दोन्ही शोधनाच्या पद्धती पाहणार आहोत. रोगविनाशासाठी केल्या जाणाऱ्या शोधन संस्कारामुळे पारदात रसायन गुण येतीलच असे नाही, परंतु रसायन कार्यार्थ केलेल्या संस्कारामुळे रोगविनाश शक्ती निश्चितच येते. तर सुरुवातीला पाहूयात पारदाचं सामान्य शोधन. त्याचा श्लोक दिलेला आहे, तर तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर शारीरिक व मानसिक व्याधी दूर करण्यासाठी व विभिन्न रसकल्पात वापरण्यासाठी सामान्य शोधन केलं जातं. त्यामध्ये पहिली पद्धत सांगितली आहे, पारद व चुना समभागामध्ये घ्यावा, त्यास दगडी खलामध्ये मर्दन करावे 3 दिवस. त्यानंतर मिश्रणास द्विपदरी वस्त्रातून गाळून घ्यावे, म्हणजे जे आपण दगडी खलात मर्दन करू त्याला एका वस्त्रातून गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर पारद समभाग लसूण व अर्धभाग सेंदव घ्यावा, म्हणजे पारदाच्या समभागामध्ये लसूण आणि अर्ध्या भागामध्ये सेंदव घ्यावे. त्यास परत खलवयंत्रामध्ये मर्दन करून त्याचा काळा कल्क होईपर्यंत मर्दन करावे. त्यानंतर शीत जल किंवा कांजीने त्यास धुवून घ्यावे व शुद्ध पारा वेगळा करावा. अशा प्रकारे एक पद्धत सांगितलेली आहे सामान्य शोधनाची. दुसरी पद्धत आहे पारद प्लस लसूण प्लस सेंदव हे सर्व एकत्रित करून त्यास तप्त खलवयंत्रामध्ये 7 दिवस मर्दन करावे, मग पारदाची शुद्धी होते. आणि तिसरी पद्धत आहे कोरफड, चित्रक, रक्तसर्षप आणि बृहती इत्यादीला त्रिफळक वातामध्ये मिसळून 3 दिवस मर्दन करावे व प्रक्षालन करून पारद प्राप्त करावे. तर ह्या होत्या पारद सामान्य शोधनाच्या पद्धती. जर तुमचे श्लोक पाठ होत नसतील तर कोणत्या कोणत्या विधी आहेत त्याचे घटक सर्व लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पारदाचे विशेष शोधन पाहणार आहोत. त्यामध्ये रसतरंगिणीच्या मते नाग, वंग, मल, वन्नी, चापल्य, विष, गिरी आणि असहाय्य अग्नी हे जे पारदाचे दोष आहेत ते प्राधान्याने असतात. या दोषांपासून पारदास मुक्त करण्यासाठी विशेष प्रकारचे शोधनविधी वर्णन केलेले आहेत. त्यालाच पारदाचे विशेष शोधन असे म्हणतात. म्हणजे आपण जे मागं अष्टमहादोष बघितले होते त्यांचं शोधन करण्यासाठी जे केलं जातं त्याला विशेष शोधन असं म्हणतात. आता आपण प्रत्येकाचं बघणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला नागदोष निवारणार्थ काय केलं जातं, तर सुरुवातीला गृहधूम, विटकरी चूर्ण, हरिद्रा चूर्ण व बारीक कापलेली लोकर घ्यावी, त्याच पारदाबरोबर 1 दिवस मर्दन करावे. त्यानंतर अम्लकांजीने पारद धुवून प्राप्त करावा. तर ही होती नागदोष निवारणार्थ केलेली पद्धत. नेक्स्ट आहे वंगदोष निवारणार्थ. त्यामध्ये इंद्रायण, अंकल आणि हरिद्रा चूर्ण घ्यावे, त्यामध्ये पारदाचे मर्दन करावे आणि अम्लकांजीने प्रक्षालन करावे. अशा प्रकारे पारदातील वंगदोष नाश होतो. त्यानंतर वन्नी दोष निवारणार्थ चित्रक मूळ चूर्ण घ्यावे प्लस पारद, त्याचं मर्दन करून वन्नी दोष नष्ट होतो. मलदोष निवारणार्थ आम्लतास्त्वक चूर्ण घ्यावे आणि पारद यांचं मर्दन करावे, त्याने मलदोष निवारण होतं. नेक्स्ट आहे चापल्य दोष निवारणार्थ. त्यासाठी कृष्णधतुर पंचांग यामध्ये पारदाचं मर्दन करावं. विषदोष निवारणासाठी त्रिफळा चूर्ण व पारद यांचं मर्दन करावं, विषदोष नाश होतो. त्यानंतर गिरिदोष निवारणार्थ त्रिकटू चूर्ण व पारद घेऊन त्यांचे एकत्रित मर्दन करावे व गिरिदोष याचा नाश होतो. त्यानंतर असहाय्य अग्निदोष निवारणार्थ गोक्षूर चूर्ण किंवा गोक्षूर कल्क घेऊन त्याच पारदाचे मर्दन करावे. अशा प्रकारे असहाय्य अग्निदोष याचा नाश होतो. तर आत्ता आपण पाहिले सर्व पारदाचे विशेष शोधन, ज्यामध्ये सर्व अष्टमहादोष निवारण केलं जातं. तर हे जे पारदाचे विशेष शोधन आहे ते तुम्ही दोषानुसार लक्षात ठेवा. काही तुम्हाला जी ट्रिक बनवता येईल, तुम्हाला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. सोपं आहे. आणि हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पारदाचे सामान्य व विशेष शोधन वर्णन करा. तर व्यवस्थित स्टडी करा. तर ह्या होत्या पारदाच्या सामान्य व विशेष शोधन संबंधित नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.